नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत आवाज, म्हणजे यामध्ये प्राण्याचे वगैरे पक्ष्याचे वगैरे आवाज असतात। यामध्ये एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो आपल्या मराठी ग्रामरमध्ये, आणि सरळ सेवा प्रश्न 100% म्हणजे याच्यावर हा सरळ सेवेचा खास आवडता टॉपिक आहे बघा। म्हणजे एखादा प्रश्न तरी याच्यावर टाकला जातो। चला आता बघून घेऊ आपण। हे जास्त काही अवघड नसतात, पण एकदा लक्षातून जाणं गरजेचं असतं, म्हणजे एकदा कानावून वगैरे घेणे किंवा वाचणं गरजेचं असतं, नाहीतर ते थोडं कन्फ्युजन होऊ शकतं। आपण बघा आता, कोकिळचा काय असते तर कुंजन असते किंवा कुहू असते कोकिळचा। आता समोर बघा भुंगाचं काय असते तर गुंजन असते किंवा गुंजारव असते। कशाचं तर भुंग्याचं। मोराचा असतोय केकराव, बघा मोराचा काय तर केकराव असतो, आणि हंसाचा असतो कलरव, हंसाचा कलरव। बघा लक्षात ठेवा, बघा मोराचा केकराव आणि हंसाचा कलरव। तर हत्तींचा काय असतो, हत्तींचा असतो चित्कार, हत्तींचा बघा चित्कार असतो, आणि घोबडाचा काय असतो गुत्कार। विद्यार्थी मित्रांनो, हे असे जर पॉईंट आला ना तर आपल्याला कन्फ्युज होतं, त्याच्यामुळे एकदा वाचणं गरजेचं असतं किंवा एकदा आपल्याला बघणं गरजेचं असतं यांना। हत्तींचा चित्कार तर घोबडांचा काय असतो तर गुत्कार असतो। बघा सापांचा काय असतो तर फुटकार असतो, बघा सापांचा फुटकार। तर माकडांचा भुबुबकार असतो, बघा माकडांचा काय तर भुबुबकार असतो। बघा गाईचे हंबरणे असते तर बैलाचे डुरकणे असते, आपण डरकणे वगैरे म्हणतो, बैलाचे डुरकणे। बघा म्हशीचे रेकणे, तसेच रेड्याचे सुद्धा रेकणे, आणि गाईचे काय तर हंबरणे। हे पॉईंट लक्षात ठेवा। चला बघूया आता समोरचे पॉईंट। बघा गाढवाचं काय असते तर ओरडणे असते, घोड्याचं काय असते तर किंकाळणे असते। बघा गाढवाचे ओरडणे आणि घोड्याचे किंकाळणे। कोंबड्याचे काय असते तर आरवणे, कोंबड्याचे आरवणे। वाघाची काय असते तर वाघाची असते डरकाळी। सिंहाची गर्जना, यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते। बघा वाघाची डरकाळी असते तर सिंहाची काय असते गर्जना। कोल्ह्यांची कोल्हेकुई, बघा पारवा किंवा कबुतराचं काय असते तर घुमणे असते, पारवा किंवा कबुतराचं काय असते तर घुमणे असते। बघा हे समोरचं पण बघा। आता कुत्र्याचे काय असते, कुत्र्याचे भुंकणे असते। बेडूकचे काय असते डरावणे असते, बघा बेडूकचे काय असते तर डरावणे असते। बघा डराव करते बेडूक। आणि समुद्राची गांज असते, बघा समुद्राची काय असते तर गांज असते, हे पहा लक्षात ठेवा। ढगांचा गडगडाट असतो तर विजेंचा कडकडाट असतो, ढगांचा काय तर गडगडाट आणि विजेंचा कडकडाट असतो। घंटेचा घनघनाट असतो, घंटेचा काय घनघनाट, बघा। आणि पाण्याचा खळखळ असतो तर तलवारीचा खणखणाट असतो, बघा। विजेचा कडकडाट, घंटेचा घडघडाट, पाण्याचा खळखळाट तर तलवारीचा खणखणाट असतो। ताशाची तडतड असते तर घड्याळांची टिकटिक असते। जात्याची घरघर असते तर पानांचा हा सळसळाट असतो, आणि गाडीचा काय असतो तर खटखटाट असतो, खडखडाट कशाचा असतो तर गाडीचा असतो। विजेच्या दिव्याचा काय असतो तर लखलखाट असतो, कशाचा तर विजेच्या दिव्याचा काय तर लखलखाट असतो। बघा समोरचे पॉईंट। आता टाळ्यांचा काय असतो तर कडकडाट असतो, टाळ्यांचा कडकडाट असतो। पावसाची रिपरिप किंवा टपटप, पक्ष्यांचा कलकलाट, मुलांचा काय तर गोंगाट असतो। सुतार पक्षाची काय तर टणकार असते, सुतार पक्षाची जे आपल्या झाडाला वगैरे छिद्र पाडतात त्याचं काय तर टणकार असतो, टणकार कशा सुतार पक्षाचा। आता समोर बघा काय म्हणजे प्राण्याच्या किंवा राहण्याची ठिकाण आहे, बघा हे राहण्याचे ठिकाण आहे, ते बघून घेऊ आपण। हिच्यावर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला होता। मुंग्यांचं काय असतं तर वाळू, माणसांचे काय असते तर घर, उंदराचे काय असते तर बीळ, सापांची सुद्धा बीळ, गुरांचा गोठा, गायीची गोशाळा, गायीची काय असते तर गोशाळा असते। घोड्याचा असतो तबेला, हत्तीचा असतो हत्तीखाना, कोंबड्याचे असते खुराडे, सिंहाचा गुहा, मधमाशांचे काय असते तर पोळे असते, कोळ्याचे जाळे असते, चिमण्याचे घरटे असते। हे बघा घोड्याचा तबेला, तसा पागासुद्धा लक्षात ठेवा घोड्याचा, आणि अश्वशाळा सुद्धा ठेवा। हत्तीचा हत्तीखाना लक्षात ठेवा, किंवा पिलखाना लक्षात ठेवा, किंवा अंबरखाना, हा जास्त इम्पॉर्टंट आहे। बघा हत्तीचा काय अंबरखाना, आपल्याला माहिती आहे हत्तीला अंबर देखील, त्याच्यामुळे अंबरखाना देखील असतात। विद्यार्थी मित्रांनो, हे पॉईंट आहे, एकदम छोटं लेक्चर होतं, आणि त्यामध्ये हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत। एखाद्या वेळेस परीक्षेला एखादा प्रश्न विचारला होता, त्यामुळे लगेच लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या होकॅप संजीवनी या लेक्चर सिरीजमध्ये। चला थँक्यू।